हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वात स्वागत करत आहे. आय होप यू डुईंग वेल. आणि आजच्या आपण जे लेक्चरमध्ये जे काही डिस्कशन करणार आहोत तर ते करणार आहोत आपण नागर शैलीबद्दल. ठीक आहे. आता जसं की तुम्हाला रिसेंटली माहीत असेल की राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि किंवा ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तर त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर जी मंदिरं आहे किंवा हे मंदिर कसं असते, कोणती मंदिर जे बनतात तर हे शैलीचं असतात, म्हणजे कोणत्या तरी शैलीचं ते मंदिर असते. जनरली आपल्या देशामध्ये जे आहे तर दोन प्रकारच्या शैली असतात. तर आता जसं की राम मंदिर जे आहे हे नागर शैलीपासून बनलेलं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आहे नागर शैली म्हणजे काय किंवा नागर शैलीची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचं जर पाहिलं असेल स्टार्ट कुठनं झालेलं आहे, कोणी सुरू केलं, ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्याला नागर शैली का म्हटलं जाते तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणारच आहोत. त्यानंतर त्याचे फीचर्स किंवा वैशिष्ट्य पाहणार आहोत किंवा त्याच्यानंतर आपण सब स्टाईल म्हणजेच काय उपप्रकार पाहणार आहोत आणि काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ठीक आहे. आणि द्रविड स्टाईलबद्दल किंवा द्रविड जी शैली आहे त्याच्याबद्दल जर पाहिलं असेल द्रविड शैली असते एक, ते पण आपण थोडंसं त्याबद्दल थोडंसं डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर ओव्हरऑल याच्यामध्ये डिस्कशनमध्ये हेच राहणार आहे. आपण जनरली जास्तीत जास्त नागर शैलीबद्दल आणि त्याचे जे उपप्रकार आहे, सपोज सोळंकी आहे, ठीक आहे, ओडिसा आहे, तर हे जे आहे तर याच्या आपण एक्झाम्पल वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्या अगोदर जर पाहिलं असेल की आता जर पाहिलं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी टेस्ट सिरीज आहे तर टेस्ट सिरीज विदर्भ आयएस अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या तुमच्या टेस्ट असतात तर त्या ज्या टेस्ट आहे ते कंडक्ट केल्या जाते ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला जे आहे जॉईन करू शकता तुम्ही. त्यानंतर जे आहे तुम्हाला हे एक्झाम म्हणजे एक टेस्ट झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण जर पाहिजे असेल ते स्पष्टीकरण सुद्धा अवेलेबल राहते व्हिडिओ फॉर्ममध्ये. आणि जेणेकरून तुमची प्रिपरेशन जी आहे, कारण की काय होते की नॉलेज ठीक आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, सर्व गोष्टी आहे, पण त्याची प्रॅक्टिस सर्वात जास्त महत्त्वाची असते. ठीक आहे. आणि ते होत असते तुमची टेस्ट सिरीज थ्रू जी प्रॅक्टिस करायची आहे ते त्याच्यातून होत असते. ठीक आहे. तर आता जर पाहिलं असेल जसं की तुम्हाला मी सांगितलं की जनरली जर पाहिलं असेल भारतामध्ये दोन प्रकारच्या शैली असतात. एक असते नागर शैली आणि एक असते द्रविड शैली. आता नागर शैलीबद्दल जर पाहिलं तर नागर शैली जी आहे तर जनरली कुठे आढळते तर कुठे आढळते ते जर पाहिलं असेल तर ते आहे उत्तर भारतात. ठीक आहे. उत्तर भारतात म्हणजेच नॉर्थ इंडियामध्ये. आणि जे दक्षिण भारतात जी आढळते तर ती आढळते तुमची द्रविड शैली, हे दक्षिण भारतात. ठीक आहे. याचे सुद्धा उपप्रकार आहेत. कशाचे? द्रविड शैलीचे सुद्धा जर पाहिले असेल त्याचे सबस्टाईल सुद्धा त्याचे आहे. नागर शैलीचे सुद्धा जर पाहिलं असेल सबस्टाईल आहे. आता हे जर पाहिलं असेल नागर शैली, ठीक आहे, नागर शैली जर पाहिलं कोणाच्या काळात सुरू झाली किंवा कोणाच्या काळापासून हे बांधकाम सुरू झालेलं होतं तर ते होतं गुप्त कालखंडापासून जे आहे तर नागर शैली जे मंदिर आहे हे बांधण्यास सुरुवात झाली होती. आता बघा नागर शैली नाव कशावरून पडलं, कारण की जर पाहिलं असेल की जनरली काय झालं की तुम्ही त्याला आपण म्हणतो की लोक एका जागेवर वसायला लागल्यानंतर मग काय झालं, काही दिवसानंतर मग त्यांचे ते खेडे बनले. खेड्यानंतर बनल्यानंतर जे आहे काही दिवसानंतर त्याचं अर्बनायझेशन होण्यास सुरुवात झाली. अर्बनायझेशन होण्यास सुरुवात झाल्यानंतर जे आहे तर अर्बनायझेशन झालं. मग आता अर्बनायझेशन झाल्यानंतर मग काय झालं की त्याला एक सिटी असं किंवा एक प्रकारचं शहर आहे असं डेव्हलप झालं. आणि डेव्हलप झाल्यानंतर त्याला म्हटलं जात होतं तेव्हा नगर. त्याला तेव्हा काय म्हटलं जात होतं? नगर. आता नगर जेव्हा हे बनलं, ठीक आहे, नगर जेव्हा बनलं तर आता जे आहे तर अशा इथं जे मंदिरं बनल्या जात होते त्याला म्हणून जे आहे अशा ठिकाणी जेव्हा मंदिरं बनल्या गेले तर त्याला नगर प्रकारचे किंवा नगर शैलीचे मंदिर म्हटलं जात होतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक लिपी ऐकली असेल, देवनागरी लिपी. देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपीचा उदय जर पाहिला असेल तर हे सुद्धा जर पाहिलं असेल नगरापासूनच झालेलं आहे. जसं कसं की लोकांचं ते अर्बनायझेशन झालं, त्यानंतर शहर बनले आणि शहर बनल्यानंतर त्याला नगर म्हटलं जातं, शहराला नगर म्हटलं जात होतं. आणि त्याच्यामधून जे आहे तर तेव्हा काय झालं की अशा ठिकाणी नगरमध्ये, ठीक आहे, नगरामध्ये काय झालं की देवाबद्दल, ठीक आहे, म्हणजे समजा पुराण आहे, ठीक आहे, किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या देवाबद्दलच्या आहेत तर त्या ज्या आहे लिहिण्यास सुरुवात झाली होती. आणि त्या लिहिण्यास सुरुवात झाल्यानंतर जी आहे तर ती जी आहे तर तेव्हा ते ब्राह्मी आणि खरोष्टी तर लिपी होती तर तिथं वेगळी होती. पण तरी पण हे नवीन लिपी जे झाली होती, डेव्हलप झालेली होती तर ती होती देवनागरी लिपी. म्हणजे देवाबद्दल लिहिल्या गेलेलं आणि कुठे लिहिलं गेलेलं? नगरमध्ये. तर म्हणून त्या लिपीला म्हटलं जात असते देवनागरी लिपी. समजलं का? सॉरी, देवनागरी लिपी म्हणजे काय? नगरामध्ये देवाबद्दल लिहिल्या जाणारी जी लिपी असते ते देवनागरी लिपी असते.
ठीक आहे. आणि नगर म्हणजे काय की जे अर्बनायझेशन झालेलं आहे आणि अर्बनायझेशनपासून शहर बनले, तर शहराला जे आहे तर नगर म्हटलं जातं तेव्हा. तर म्हणून जे आहे तिथं जे मंदिर बनले त्याला म्हटलं जात होतं नगरशैलीचं मंदिर. आणि हे बनण्यापासून कधीपासून सुरुवात झालेली आहे तर हे गुप्त आणि स्पेसिफिकली बोलायचं राहिलं तर चंद्रगुप्त II, ठीक आहे, चंद्रगुप्त II यांच्या काळापासून जे आहे जास्त बनण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता दक्षिण भारतात जर पाहिलं असेल तर जे पल्लव होते, पल्लव यांच्या काळापासून झालेली आहे सुरुवात दक्षिण भारतात मंदिर बनण्यास. ठीक आहे. पण आपला जो आहे जे मेन फोकस आहे डिस्कशनचा तो आहे नगरशैलीबद्दलचा. तर त्यामुळे जे आपण नगरशैलीवरच आपण जास्त डिस्कस करणार आहोत. फक्त मी तुम्हाला सांगितलं की मेनली जर पाहिलं असेल भारतामध्ये नागरशैली आणि त्यानंतर द्रविड शैली हे दोन शैली जे आहे आपल्या भारतामध्ये आढळतात. ठीक आहे. ह्या दोन शैली जे आहे आपल्या भारतामध्ये आढळतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असणार. आता नागरशैलीचं जे झालेलं होतं जसं मी सांगितलं की त्याची उत्पत्ती जे झाली तर त्याचं जर इव्होल्युशन जर पाहिलं असेल तर ते झालेलं आहे उत्तर भारतात. आता उत्तर भारतात कसं काय झालं म्हणजे कसं कसं झालं ते वन बाय वन आपण काय करणार आहोत पाहणार आहोत की उत्तर भारतात मंदिराची उत्पत्ती. तर त्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळे टप्पे आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 3 टप्प्यामध्ये जे आहे तर जर तुम्ही पाहिलं असेल दक्षिण भारतामध्ये गेले तर द्रविड प्रकारचं किंवा द्रविड शैलीचं जे मंदिर आहे त्याचे 4 टप्पे आहे. आणि जर तुम्ही उत्तर भारतात पाहिले असेल त्याचे 3 टप्पे आहे. आता काय झालं की जेव्हा सुरुवातीला जेव्हा हे मंदिर बनले म्हणजे जेव्हा मंदिराला बनण्यास सुरुवात झाली होती तर तेव्हा जे आहे तर तेव्हा त्यांनी काय केलं असं मंदिर बनवलं साधं आणि त्यानंतर त्याला जे आहे असे पिलर्स बनवले. ठीक आहे. असे काय बनवले असे पिलर्स बनवले. ठीक आहे. आणि हे पिलर जे आहे ना तर याला सपोर्ट म्हणूनसाठी नाही. एकतर हे मंदिर कसं होतं एक चौकोनी होतं हे मंदिर. ठीक आहे. हे मंदिर कसं होतं मंदिर होतं चौकोनी. दुसरी गोष्ट याचं जे छप्पर पाहिलं असं याचा जो रूप दिसतो तुम्हाला हा रूप कसा आहे एकदम फ्लॅट आहे. ठीक आहे. म्हणजे कसं सपाट याचा फ्लॅट जो आहे हा रूप जो दिसतो तुम्हाला हा फ्लॅट आहे. त्यानंतर हे जे पिलर आहे याला सपोर्ट करण्यासाठी नव्हते ॲज अ फक्त जे आहे ना तर ते काय होते की जे डेकोरेशन दिसलं पाहिजे किंवा थोडंसं डेकोरेटेड दिसलं पाहिजे सजावटीसाठी जे आहे या पिलरचा उपयोग केला जात होता. ठीक आहे. तर हा जर पाहिला असेल तर हे पिलर आहे तर हे पिलर जर पाहिले असेल तर डेकोरेशनसाठी होते तर याचा उपयोग केला जात होता. त्याला सपोर्टसाठी नाही त्या मंदिराच्या सपोर्टसाठी नाही असा त्याचा जे आहे याचा उपयोग केला जात होता. तर या टप्प्यामध्ये छप्पर हे सपाट व मंदिर चौकोनी निर्माण करण्यात आले. जसं मी तुम्हाला आता सांगितलं मंदिर पूर्णतः जमिनीला एकदम लागून होतं. ठीक आहे. हे मंदिर जर पाहिलं असेल आता इथं जमीन आहे ना तर हे पूर्ण लागून होतं. म्हणजे जर तुम्ही नागरशैलीमध्ये नंतरच्या याच्या भागात जेव्हा आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये पाहसाल ना तर अगोदर जगती त्यानंतर मग काय ते कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला जगती आणि अधिष्ठान म्हणजे काही उंचावर थोडंसं वर जे आहे तुम्हाला ते मंदिर दिसेल. पण सुरुवातीच्या टप्प्यात जर पाहिलं असेल मंदिर जेव्हा जमीन आहे त्याला लागूनच ते मंदिर बनवण्यात आलेले होते. ठीक आहे. आणि त्याचं एक्झाम्पल जे आहे ना त्याचं हे एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला हे मंदिर दिसत असेल तर याच्यामध्ये पहा एकतर छप्पर जे आहे पूर्ण त्याला आपण काय म्हणतो सपाट आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल जमिनीला जस्ट लागून आहे. असं तुम्ही जर आजकाल मंदिरं पहा तुम्ही आता जसं राम मंदिराबद्दल तुम्ही पाहिलं असेल राम मंदिर पहा ते जे आहेत काही उंचावर असते तर हे उंचावर नाही आहे जस्ट जमिनीला लागून आहे. ठीक आहे. तर हे जे आहे तर मंदिर क्रमांक 17 सांचीचं ते मंदिर आहे. मंदिर क्रमांक 17 सांचीचं हे ते मंदिर आहे. आणि हे जे तुम्हाला पिलर दिसतात ना तर हे जे पिलर आहे तर हे एकदम जमिनीमध्ये किंवा याला सपोर्टसाठी नाही आहे ते फक्त डेकोरेशनसाठी केलेले आहे. ठीक आहे. नंतरच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं असेल तर ते जे आहे ते थोडेसे आतमध्ये जाणार जमिनीच्या. ठीक. तर हे जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते की हे असे पिलर्स आहेत. तर छप्पर सुद्धा तसं पाहिलं त्यानंतर जमिनीपासून लगेच लागून जे आहे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल सांची मंदिर क्रमांक 17. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टप्पा. हा आता याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे की छप्पर जे आहे छप्पर हे छप्पर सपाटच आहे. म्हणजे हे जर पाहिलं असेल जे छप्पर तुमचं मंदिराचं जे छप्पर होतं हे सपाटच आहे. ठीक आहे. फक्त काय आहे या केसमध्ये जर पाहिलं असेल जसं अगोदर काय होतं मंदिर जे आहे हे जमिनीला लगेच लागून होतं तर इथं जे आहे ते मंदिर थोडंसं उंचावर घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मंदिर कसं होतं अगोदर जस्ट जमिनीला लागून होतं तर याच्यावर काय केलेलं आहे थोडंसं मंदिर जे आहे थोड्या उंचावर घेतलेलं आहे. आणि जे तुम्हाला अगोदरचे जे मी पिलर सांगितले होते किंवा स्तंभ जे होते तर हे जे आहे हे थोडेसे जमिनीमध्ये काढण्यात आलेले आहे म्हणजे जेणेकरून याला जे आहे आधार मिळणार.
ठीक आहे, जेणेकरून काय आहे याला आधार मिळणार मंदिराला, म्हणून जे आहे तर हे जे पाहिलं असेल तर पिलर जे आहे ते आतमध्ये जमिनीमध्ये गाडण्यात आलेले आहे. तर तुम्ही हे त्याचं एक्झाम्पल आहे. हे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे पार्वती मंदिर आहे, नचना कथुरा MP मध्ये आहे. तर हे जर पाहिलं असेल ते म्हणजे तुम्ही याचा जो त्याला आपण म्हणतो छप्पर पहा. ठीक आहे, रूप पहा, त्याचा रूप कसा आहे, पूर्ण फ्लॅट आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल हे पिलर जे आहे ना, हे जे तुम्हाला पिलर दिसत असेल हे पूर्ण जमिनीमध्ये आहे. आणि जमिनीमध्ये असल्यानंतर जर पाहिलं असाल तर हे जे आहे त्याच्यावर डेकोरेशन सुद्धा होत आहे. त्यानंतर त्या मंदिराला सपोर्ट सुद्धा मिळत आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल मंदिर, हे मंदिर जे आहे काही उंचावर आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे हे मंदिर जे आहे हे काही उंचावर आहे. आणि तुम्ही अगोदर जे मंदिर पाहिलं असाल तर ते उंचावर होतं का, एवढं नव्हतं ते. ठीक आहे, ते मंदिर जर पाहिलं असेल उंचावर होतं का, एवढं ते नव्हतं ते. तुम्हीच आपण ते इमेज पहा. ठीक आहे, हे पहा, ही इमेज पहा. आणि त्यानंतर जर पाहिली असेल तर ही इमेज पहा, हे थोडं उंचावर आहे. ठीक आहे, हे झालं टप्पा दुसरा. त्यानंतर टप्पा तिसरा. तर टप्पा तिसऱ्यामध्ये काय झालेलं आहे का, मंदिर जे आहे म्हणजे उंचावर आलं. ठीक आहे, मंदिर उंचावर आलं. त्यानंतर जर पाहिलं असेल आतापर्यंत जे छप्पर जे होतं ते जे त्याला आपण म्हणतो की सपाट होतं, असं म्हणजे असं होतं. ठीक आहे, आता काय केलं आहे, छप्पर जे आहे ना ते हे थोडंसं डेकोरेटेड बनवण्यात आलेलं आहे, म्हणजे असं. ठीक आहे, जसं कसं जर तुम्ही पाहिलं असाल ना, जो मनोरा वगैरे असते ना, तर त्या टाईपमध्ये पहा. इकडे जे मंदिर आहे सपोज जर पाहिलं असाल हे उंचावर आहे, जे म्हणजे जसं जे डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे, पहिलं जमिनीला, त्यानंतर मग उंचावर, मग त्यानंतर मनोरा पाहिला असेल किंवा त्याचं छप्पर पाहिलं असेल ते सपाट. पण आता छप्पर जर आहे ते जे आहे पूर्ण सपाट आहे का, तुम्हाला दिसते का सपाट, नाही. तर हे थोडंसं जे आहे याच्यावर डेकोरेशन किंवा त्याला असं म्हटलं जाते की शिखर बनवलेलं आहे. ते शिखर जर बनवलेलं असेल, आता तुम्ही आजकालच्या मंदिरं पहा, प्रत्येक मंदिरावर तुम्हाला ते जे आहे त्या मनोरा किंवा टॉवर जो असतो ना त्याला शिखर म्हटलं जात असते नगर शैलीमध्ये. ठीक आहे, आणि नंतर जर पाहिलं असेल तुम्ही द्रविड शैलीमध्ये त्याला विमान म्हटलं जाते. ठीक, तर आता जर आहे की हे जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये मंदिर थोडं उंचावर. त्यानंतर जर पाहिलं असेल की जे त्याचा टॉवर आहे तर ते टॉवर जर पाहिलं असेल तर हे थोडंसं डेकोरेटेड किंवा थोडंसं जे आहे त्याला आपण म्हणू शकतो की या टाईपमध्ये. ठीक आहे, कोनीय आकारामध्ये. तर हे थोडंसं कोनीय आकारामध्ये जे आहे ना तर हे बनवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं असेल दशावतार मंदिर आहे देवगडचं, ते कुठे आहे, UP मध्ये आहे. या टप्प्यात मंदिर हे चौकोनी असून मैदानापासून काही उंचीवर स्थित आहे. जसं तुम्हाला सांगितलं मंदिर जे आहे चौकोनीच आहे, फक्त थोडं उंचीवर आहे. स्तंभ हे जमिनीत गाडले गेलेले आहे. हे सेकंड टप्प्यापासून सुरुवात झालेली होती. यामध्ये वक्राकार मनोरा समाविष्ट करण्यात आलेला आहे. जो हा मनोरा आहे ना, हा जर पाहिला असेल हा वक्राकार आहे, कर्विलिनियर. ठीक आहे, तर हा जो आहे तो हा मनोरा जो आहे याच्यामध्ये बनवण्यात आला आणि ज्याला काय म्हटलं जाते, शिखर. ठीक आहे, ज्याला काय म्हटलं जाते, शिखर. तर हे जे आहे तर अशा प्रकारचं हे मंदिराची तिसरी स्टेप आहे आणि यालाच म्हटलं जात असते. इथूनच जर पाहिलं असं नगर मंदिर किंवा नगर शैलीचं जे मंदिर आहे त्याची जर अगोदरची जे स्टेप पाहिली असेल इथून झालेलं आहे जे आजचं जे नगर शैलीचं मंदिर आहे त्याची बनण्यास सुरुवात. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जर पाहिलं असेल तर हे जे आहे हे मंदिराचे 3 टप्पे आहे जे उत्तर भारतात विकसित झालेले होते किंवा उत्तर भारतामध्ये याची निर्मिती झाली होती किंवा उत्पत्ती झाली. ठीक आहे, तुम्ही तिन्ही टप्पे तुम्हाला समजले असणार. तर तिन्ही टप्प्यामध्ये डिफरन्स सांगतो मी तुम्हाला की सपोज पहिलं जे होतं मंदिर तर त्या पहिल्या मंदिरामध्ये काय होतं की सरळ असं चौकोनी मंदिर होतं. त्यानंतर ज्या जमिनीला लगेच लागून होतं. ठीक आहे, जमिनीला लगेच लागून होतं. त्यामध्ये याच्यामध्ये जे पिलर होते हे जमिनीमध्ये गाडले गेले नव्हते, हे फक्त असे डेकोरेशनसाठी वापरले गेले होते. हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात काय झालं, जमीन जे आहे जमिनीपासून थोड्या उंचावर जे आहे मंदिर बनवण्यात आलेलं होतं. छप्पर याच्यामध्ये सुद्धा काय होतं, छप्पर जे आहे याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल ना ते सपाटच होतं किंवा फ्लॅटच होतं. त्यानंतर याच्यामध्ये जे काही हे होते पिलर जे आहे तर हे पिलर जे आहे हे पूर्ण जमिनीपर्यंत गाडण्यात आलेले आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होते, मंदिर सुद्धा चौकोनीच आहे, उंचावर तर आहेच, फक्त याचा जे रूफ होतं किंवा याचं जे छप्पर होतं तर हे कसं बनवण्यात आलेलं होतं, थोडं कर्विलिनियर. ठीक आहे, थोडं जे आहे हे कसं बनवण्यात आलेलं होतं, हे थोडं कर्विलिनियर, ज्याला म्हटलं जाते शिखर. ज्याला काय म्हटलं जाते, शिखर. ठीक आहे, तर हे 3 टप्पे आहे तुमचे मंदिराची उत्पत्ती जे झालेली आहे तुमची नॉर्थ इंडियामध्ये त्याचे. ठीक आहे, याचे तिन्ही याचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितलेले आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल कला आणि संस्कृती, जसं तुम्ही जर पाहिलं असेल न्यू सिलेबसनुसार कला आणि संस्कृती किंवा आर्ट अँड कल्चर जे आहे GS1चा पार्ट आहे. ठीक
ठीक आहे. हा प्री आणि मेन्स दोन्हीसाठी जो आहे महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जे आहे आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲपवरचा तिथं जे आहे तुम्हाला तो जो कोर्स आहे तो अवेलेबल आहे. त्यानंतर जे आहे प्रशासन GS2चा पार्ट आहे ते सुद्धा जर पाहिलं असेल अवेलेबल आहे आणि दोन्ही सुद्धा मराठी मीडियममध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. हां, त्यानंतर जे आहे आता इथं जर पाहिलं असेल नागर शैलीचे वैशिष्ट्ये. ठीक आहे. हे झाले 3 टप्पे. आता नागर शैलीचे 1 बाय 1 आपण काय करणार आहोत, वैशिष्ट्ये पाहणार आहोत. म्हणजे त्याची जे आहे कशाला काय म्हटलं जाते, त्यानंतर त्याच्यामध्ये मंडप असते, त्यानंतर गर्भगृह असते. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल प्रदक्षिणापथ असते. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे आपण काय करणार आहोत, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ठीक. आता जसं आहे की आता जे आहे याची जर तुम्ही डायग्राम जर पाहिली, ठीक आहे, याची डायग्राम जर पाहिली काढायची, पहा जर हे ज्याच्या म्हणजे काही उंचावरून जे मंदिर असते, म्हणजे काही जमिनीपासून थोड्या उंचावर जे मंदिर असते, सपोज हे आता थोडंसं मंदिर आहे, थोडं हे उंचावर आहे. ठीक आहे. याला म्हटलं जात असते जगती. ठीक आहे. याला काय म्हटलं जाते, जगती. ठीक आहे. मंदिर जे आहे काही तुम्ही पाहिलं असाल, तुम्हाला मी आता जसं सांगितलं की मंदिर जे सुरुवातीलाच पूर्ण जमिनीला टच होतं, त्यानंतर ते काही थोडंसं उंचावर आलं. तर त्या उंचावर आलेल्या याला जे आहे नगर शैलीमध्ये ते त्या प्लॅटफॉर्मला काय म्हटलं जात असते, जगती. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जात असते, जगती. त्यानंतर जर पाहिलं असेल हे जे आहे याच्यामध्ये मूर्ती ठेवल्या जात असते, तर याला म्हटलं जात असते गर्भगृह. ठीक आहे. याला काय म्हटलं जाते, गर्भगृह, ज्याच्यामध्ये ही ठेवल्या जाते, मूर्ती ठेवल्या जाते. ठीक आहे. याला काय म्हटलं जाते, गर्भगृह. त्यानंतर जर पाहिलं असेल याच्यामध्ये जागा आहे ना, ठीक आहे. हे झाला तुमचा मनोरा, त्याला म्हटलं जात असते शिखर. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जाते, शिखर. जो मनोरा आहे याला काय म्हटलं जात असते, शिखर. त्यानंतर इथं जर पाहिलं असेल, इथं असते तुमचा मंडप, याला म्हटलं जात असते मंडप, जे असते तुमचा प्रार्थना कक्ष. ठीक आहे. प्रार्थना कक्ष. ठीक आहे. हे असते तुमचं मंडप. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल वरती जे दिसतं तुम्हाला, आणि अजून त्या अगोदर हां हे जे आहे, हां आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल इथं जे आहे, इथं काय आहे, तुमची मूर्ती आहे. ठीक आहे. इथं काय ठेवलेली आहे, इथं समजा मूर्ती ठेवलेली आहे कोणत्या पण देवाची. तर त्याच्या भोवती जे आहे, जिथं मंदिरामध्ये जी मूर्ती ठेवली जाते त्याला म्हटलं जात असते गर्भगृह. आणि त्याच्या भोवती जे आपण फिरतो, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जे त्याला परिक्रमा म्हणता, ते परिक्रमा प्रत असते. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, ह्याला काय म्हटलं जात असते, परिक्रमा पथ. म्हणजे तुम्ही काय करत असता, त्या मूर्तीच्या किंवा त्या देवाचे जे आहे तर त्याच्या भोवती जे आहे तुम्ही गोल गोल राऊंड करत असता. ठीक आहे. तुम्ही काय करत असता, ते गोल गोल राऊंड करत असता. तर हे झालं, त्याला म्हटलं जात असते परिक्रमा. त्यानंतर तुम्ही वरती जर पाहिलं असेल तर हे आहे तुमचं फिनियल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल हे आहे तुमचं अमलक. आता अमलक म्हणजे काय, की अमलक म्हणजे एक समजा अशी पूर्ण फ्लॅट जी प्लेट असते. ठीक आहे. अशी फ्लॅट प्लेट म्हणजे ते तुमची अमलक होते. आणि त्याच्यावरती जे आहे फिनियल म्हणजे काय, तर फिनियल म्हणजे जे कलश वगैरे असते ना, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल जनरली मंदिरामध्ये पहा, कुठे कुठे जर पाहिलं असेल तर ते कलश असते. ठीक आहे. त्याला जे आहे ते कलश असते, त्याच्यामध्ये तुम्ही जर असे पानं वगैरे ठेवलेलं ते कलश असते. कुठे कुठे जर पाहिलं असेल ते मंदिरावर डिपेंड राहते. जर शिवजीचं मंदिर राहिलं, त्या शिवजीच्या मंदिरामध्ये जे आहे तुमचं त्रिशूल राहू शकतो. ठीक आहे. तुमचं शिवजीचं मंदिर जर पाहिलं असेल ते जे आहे तिथं त्रिशूल राहू शकते. तर त्याला म्हटलं जात असते फिनियल. अमलक म्हणजे काय, की हे जे आहे सपोज जर हे कलश ठेवलेलं आहे ना, कलशच्या खाली जी ती फ्लॅट प्लेट असते, ठीक आहे, त्याला म्हटलं जात असते तुमचं अमलक.
ठीक आहे. तर हे जे आहे हे पूर्ण जर पाहिलं असेल तर असं जे आहे हे फीचर आहे कशाचा, तुमच्या नगर शैलीच्या मंदिराचा. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट जर पाहिलं असेल जनरली जे आहे, जनरली जर पाहिलं असेल आपल्या याच्यामध्ये जी मूर्ती याच्यामध्ये ठेवल्या जात असते, तर जनरली जर पाहिलं असेल याच्यामध्ये पंचयतम ठीक आहे. पंचयतम प्रकार जो आहे याच्यामध्ये किंवा पंचयतम स्टाईल जी आहे याच्यामध्ये वापरल्या जाते. आता पंचयतम म्हणजे काय, तर 1+4. आता 1+4 म्हणजे कसं की सपोज चला आता हे मानलं आपण शिवजीचं मंदिर आहे. ठीक आहे. शिवजीचं मंदिर असल्यानंतर काय आहे की 1 जे राहणार आहे तसे शिवजीची मूर्ती राहणार. ठीक आहे. शिव त्यानंतर 4 जे आहे म्हणजे काय आहे की शिव म्हणजे त्याला जे आहे सपोज 1 आणि 4, तर त्याच्यामध्ये 1 जे आहे 1 कोण आहे, मुख्य देवता आहे, आणि 4 जे कोणते आहे त्यांच्या रिलेटेड किंवा संबंधित ज्या कोणत्या देवता राहणार तर ते राहणार तुमच्या 4. सपोज आता इथं जसं मी सांगितलं की शिवजी आहे हे मुख्य देवता आहे, त्यांच्यासोबत जे राहणार आहे गणेश, त्यानंतर पार्वती, त्यानंतर नंदी. ठीक आहे. आणि त्यानंतर एक कार्तिकेय. तर याला म्हटलं जात असते पंचयतम प्रकार. ठीक आहे. याला काय म्हटलं जात असते, पंचयतम प्रकार. तर आता हे समजलं तुम्हाला. याचे फीचर्स कोणते कोणते आहे. पहिलं तर जसं सांगितलं की एकतर आहे काही अंतरापासून वर, जमिनीपासून काही वरती जे आहे ते मंदिर स्थित राहणार आहे, त्याला म्हटलं जात असते जगती. दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मूर्ती असते त्याला म्हटलं जात असते गर्भगृह. त्यानंतर जे आहे जिथं तुम्ही गर्भगृहाच्या समोर जे तुम्ही पाहिलं असं मंदिरामध्ये जनरली एक मंडप प्रकारचं किंवा एक जे आहे सभा मंडप आपण म्हणू शकतो त्याला, ते जे आहे त्याला म्हटलं जात असते प्रार्थना कक्ष. त्यानंतर जर पाहिलं असेल जे शिखर असते, ठीक आहे, हे शिखर कसं असते, वक्राकार आकाराचं असते म्हणजे कर्विलिनियर असते. ठीक आहे. तर त्याला म्हटलं जातं असे शिखर. त्याच्यावरती जे असते ते असते तुमचं अमलक. अमलक म्हणजे काय, एक पूर्ण फ्लॅट प्लेट आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल त्याच्यावरती जे असते ते असते फिनियल. त्याला म्हटलं जात असते ते म्हणजे फिनियल म्हणजे काय, ते एकतर कलश राहू शकते, ते मंदिरावर डिपेंड राहणार कोणत्या देवाचं ते मंदिर आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं असेल पंचयतम प्रकारचं काय आहे, आपण जी आहे स्टाईल मूर्ती स्थापनेच्या वेळेस किंवा मूर्ती ठेवण्याच्या वेळेस हे जी आहे ही स्टाईल त्याच्यामध्ये वापरण्यात येते. ठीक आहे. तर विशेष वैशिष्ट्य असे की वक्राकार मनोरा ज्याला शिखर असले म्हटले जाते, जसं आपण डिस्कस केलेलं आहे. सामान्यतः मंदिर हे मैदानापासून उंचावर बनवण्यात आले आणि त्याला जगदी असे म्हणतात. जसं मी सांगितलं सामान्यतः मंदिर हे थोडंसं उंचावर राहते. त्यानंतर सामान्य शैलीच्या मंदिरामध्ये सीमा भिंती आणि पाण्याचा गुंड राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही जलकुंड जर पाहिलं असाल, ठीक आहे, तर जलकुंड जर पाहिलं असेल नगर शैलीमध्ये जनरली बरं कोणत्या कोणत्या मंदिरात तो जलकुंड राहू शकतो. आपण जसं जे आहे सोळंकी मंदिर बद्दल जेव्हा पाहणार आहोत तर जलकुंड राहते तिथं आणि त्याला सूर्यकुंड म्हटलं जाते. आणि त्या सूर्यकुंडाच्या पायरीवर जर पाहिलं असेल तर मंदिराच्या अशा प्रतिकृती ज्या आहे त्या बनवण्यात आलेल्या आहे, ते आपण समोर पाहणारच आहोत. ठीक आहे. तर अशा सीमा भिंती आणि त्यानंतर जर पाण्याचा कुंड याच्यामध्ये जनरली राहू नाही शकत. ठीक आहे. ठीक आहे. अजून समोर आपण हे मंदिराची डायग्राम. त्यानंतर मुख्य देवता हे गर्भगृहामध्ये ठेवल्या जाते. जसं सांगितलं मी गर्भगृह आहे ते. सामान्यतः बरेचसे मंदिर हे पंचतम प्रकारचे आहेत. आता पंचतम म्हणजेच काय, 1+4. उदाहरणार्थ शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदी. शिखराच्या वरती एक म्हणजे अशी आडवी प्लेट किंवा त्याला म्हणू शकतो आपण जे आहे हॉरिझॉन्टल प्लेट जी असते तर ती असते, ज्याला अमलक असे म्हणतात. आणि याचे उदाहरण जर पाहिलं असेल काशी विश्वनाथ मंदिर आहे आणि त्यानंतर राम मंदिर अयोध्याचं आहे. जे आता तुम्हाला मी नगर शैलीबद्दल किंवा नगर प्रकारच्या मंदिराबद्दल जे सांगितलं, तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या ह्या राम मंदिराच्या बाबतीतच किंवा संबंधित होतं, कारण की राम मंदिराची आता स्थापना झालेली आहे. आता स्थापना झाल्यानंतर याच्या साहजिक आहे तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस वाढते. तर त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर नगर शैलीमध्ये एवढे वैशिष्ट्य आहे त्याचे. त्यानंतर त्याचे उदाहरण जर सांगितलं मी काशी विश्वनाथ मंदिर आणि राम मंदिर, कुठलं, अयोध्याचं. ठीक आहे. हे राम मंदिर अयोध्याचं हे जे दिसते तुम्हाला ना, ते तुम्हाला वरती दिसते, तर हे आहे तुमचं शिखर. ठीक आहे. जे वरती तुम्हाला दिसते हे आहे तुमचं शिखर.
त्यानंतर जर पाहिलं असन इथं राहत असते तुमचं गर्भगृह आणि त्याच्या भोवती जे राहत असते तुमचं परिक्रमापथ. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल हे वरती जर आहे ना तर हे आहे तुमचं अमलक आणि वरती जे आहे तुमचं आहे फिनियल. ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं असेल आता कोणत्या मंदिरात जनरली पाहिलं असेल ते मंडप जे आहे सभा मंडप मोठे राहते आणि त्याच्यावरती मग तुम्हाला जशा डिझाईन बनवायच्या वाटल्या तशा त्या डिझाईन तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. आणि हे मंदिर पहा हे थोडंसं उंचावर आहे तर याला म्हटलं जात असते जगती. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं जगती. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल हे काशी विश्वनाथ मंदिर आहे तर याचंही सुद्धा पहा हे दिसत आहे तुम्हाला. तर हे जे आहे ही जे मंदिर दिसत आहेत आता हे जो तुमचा पाहिला असेल हा आहे तुमचा शिखर. ठीक आहे. याशी आता इथं कुठं जर कलश पाहिले असेल तर कधी हे एकावर एक खूप जास्त ठेवल्या जात असते तर ह्याला म्हटलं जात असते फिनियल, याला म्हटलं जात असते अमलक. त्यानंतर ही जे आहे हे आहे तुमचं गर्भगृह आणि याच्या भोवती जर पाहिलं असेल परिक्रमापथ तुमचं राहू शकतात. ठीक आहे. आता नागरशैलीचे मंदिराची काही आहे ते आपण ते काय करणार आहोत उपप्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. त्याचे काय करणार आहोत उपप्रकार आपण ते पाहणार आहोत. आता ओडिसा आहे त्याच्यामध्ये पहिलं मंदिर. ठीक आहे. ओडिसा मंदिर जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये पहिलं मंदिर आहे. आता ओडिसामध्ये काय राहते की जे एक आपण त्याला म्हणू शकतो डिफरन्स म्हणा किंवा काही एक थोडासा जो डिफरन्स आहे तो कसा आहे की त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल की जनरली जे तुमचं जो कोणतं शिखर असते ना ते शिखर असं सरळ जाणार आणि पटकन तिकडे काय होणार आहे ते तिकडे असं थोडंसं कर होऊन जाईल. पण बाकीचे जर आतापर्यंत आपण जेव्हा नगरशैलीचं एक म्हणजे मुख्य जे तुम्ही बाकीचे पुणे जेवढे त्याचे उपप्रकार आहेत आणि त्याच्यामधून जर पाहिलं असेल तर बाकीचे जे कसे आहे की हे खालून असे थोडेसे कर होत जाते. पण याचं जर पाहिलं असेल तुम्ही ओडिसाचं तर ते कसं जाणार सरळ जाणार आणि लगेच थोडंसं कर होऊन जाणार. ठीक आहे. तर तेवढं आहे त्याच्यामध्ये की बाहेरील भिंतीवर उत्कृष्ट रेखीव कोरीव काम केलेले आहे याच्यामध्ये. पण मंदिराच्या आतमधील भिंती जर तुम्हाला याच्या ज्या आहे दुसऱ्या डायग्राम्स दाखवतो. एक मिनिट. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं हे पहिला टप्पा त्याच्यामध्ये पण काही तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा डायग्राम दिसल्या होत्या याच्यामध्ये सुद्धा डायग्राम्स आहेत. त्यानंतर हे दुसरं आहे दशावतार मंदिर. हे थोडंसं उंचावर आहे. ठीक आहे. इकडे सुद्धा तुम्हाला उंचावर दिसते देवगडचं. त्यानंतर हे जे आहे पार्वती मंदिर नचना कुठरा मध्य प्रदेशमधलं हे त्याचे वेगवेगळे इमेजेस आहेत. त्यानंतर नगर प्रकारचं मंदिर जसं तुम्हाला सांगितलं मी हे शिखर वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. हे त्याचा थोडासा कट सेक्शन आहे. ठीक आहे. आता कट सेक्शन ठीक आहे. तर आता पहा हे तुमचं गर्भगृह जिथं जे आहे तुमची काय राहते मूर्ती राहते. त्यानंतर जे आहे मंडप. आता इथं जर पाहिलं असेल इथं तुम्हाला थोडासा अर्धमंडप दिसतो. ठीक आहे. आता कोणत्या मंदिरात हे अर्धमंडप राहतो कोणत्या मंदिरात अर्धमंडप राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल हे तुम्हाला जे दिसतो तुमचा मनोरा किंवा टॉवर जे दिसते त्याला म्हटलं जातं शिखर. त्याच्यावरती जर गेले ते तुम्हाला जसं सांगितलं ते फ्लेट राहते किंवा असं ते बनवण्यात येते त्याला म्हटलं जाते अमलक. आणि ते वरती जे राहते त्याला फिनियल म्हटलं जाते किंवा त्याला काय म्हटलं जाते ते कलश. ठीक आहे. आणि हा याचा क्रॉस सेक्शन आहे. त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पहा. ठीक आहे. आता हे जेव्हा तुम्हाला राम मंदिराची प्रतिकृती आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे शिखर झालं. त्यानंतर इथं जर तुम्हाला कलश दिसत आहे त्यांनी ध्वज लावला त्याच्यावर जो झेंडा लावायचा होता. हे मंडप आहे हे दिसत आहे तुम्हाला मंडप. त्यानंतर तिथून जे मंदिर थोडंसं वरती आहे त्याला म्हटलं जातं जगती. आय होप तुम्हाला दिसत असणार हे मे बी दिसतंय का हां दिसत आहे जगती. त्यानंतर हे जर पाहिलं असेल प्रदक्षिणा पथ किंवा परिक्रमा पथ असते त्याच्या भोवती तुम्हाला जर प्रदक्षिणा करायच्या असेल तर हे झालं नगर मंदिर. त्यानंतर हे जर पाहिलं असेल काशी विश्वनाथ. ठीक आहे. हे सुद्धा तेच आहे मंदिराची डायग्राम. हे पण तेच आहे. हे भितरगावचं आता हे तुम्हाला दिसत आहे ना भितरगाव मंदिर कानपूर हे सुद्धा नगर शैलीचं मंदिर आहे. ठीक आहे.
हे सुद्धा जर पाहिलं असेल तुमचं नगर शैलीचं मंदिर आहे. म्हणजे एक्झाम्पल जे आहे, जेवढे जास्त एक्झाम्पल होईल ना तर ते जे आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हां, आता जे आहे तुमचं दुसरं जर मंदिर पाहिलं असेल, जो मंदिराचा प्रकार आहे जो आपण पाहत होतो, तर हे जे आहे तुमचं नागर शैलीचं उपप्रकार म्हणजे तुमचं ओडिसा. ठीक आहे. तुमचं कोणतं आहे? ओडिसा. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर बाहेरील भिंतीवर उत्कृष्ट रेखीव कोरीव काम केलेले आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असाल जे तुमची बाहेरची भिंत असते मंदिराची, त्याच्यावर कोरीव काम चांगल्या प्रकारे केलं जाते. त्यात पण मंदिराच्या आतल्या भिंती जे राहणे त्याच्यावर जर पाहिलं असेल तर कोरीव काम त्याच्यावर नाही राहणार. म्हणजे जशा कसं बाहेरील भिंतीवर राहू शकते पण आतल्या भिंतीवर जे आहे ते राहू शकत नाही. ठीक आहे. दुसरं जर पाहिलं असेल या मंदिराचा मनोरा हा सुरुवातीपासून वक्राकार नसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की जसं मंदिर आहे म्हणजे कसं जसं तो असं जाणार आणि तो सडनली जो आहे थोडासा वक्राकार होऊन जाईल. ठीक आहे. कर्विलिनियर होऊन जाईल. जसे जसे वर जावे तसा तसा तो अचानकपणे वक्र होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे या प्रकारच्या मंदिराच्या शिखराला देऊळ शिखर असे म्हटले जात असते. ठीक आहे. तुम्हाला कधी जे आहे असा प्रीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या मंदिराच्या शिखराला देऊळ शिखर असे म्हटले जाते. ठीक आहे. इथं चुकलं, शिखर. तर हे जे आहे तर हे कोणत्या मंदिराला? ओडिसा मंदिर. ठीक आहे. दुसरी जर पाहिलं असेल सामान्यतः या प्रकारच्या मंदिराला सीमा भिंती म्हणजे बाउंड्री वॉल असतात. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही जर पाहिलं असेल नगर शैलीचं ओव्हरऑल जर तुम्ही फीचर्स पाहिले तर जे कोणत्या मंदिराला जनरली तिकडे ज्या सीमा भिंती असतात ते ॲब्सेंट असतात. ठीक आहे. जसं तुम्ही द्रविड प्रकारामध्ये पाहिलं असेल ना तिकडे सीमा भिंती राहणारच राहणार. पण इकडे जर पाहिलं असेल ना तर तुम्ही इकडे कोणत्या मंदिराला राहते. आता जसं याचा उपप्रकार आपण जो पाहत आहे, ठीक आहे, त्याची सबस्टाईल जी आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये ओडिसामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला बाउंड्री वॉल दिसत आहे. ठीक आहे. प्रार्थना कक्षाला जगमोहन असे म्हटले जाते. जे तुम्हाला जसं मी सांगितलं मगाशी तर जे आहे या ओडिसा प्रकारच्या किंवा ओरिसा जो शैली आहे त्याच्या प्रार्थना कक्षाला काय म्हटलं जात असते? जगमोहन. सामान्यतः देवाची मूर्ती निंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेली असते. ठीक आहे. आता उदाहरण याचे जगन्नाथपुरी मंदिर जगन्नाथपुरी मंदिर आहे. त्यानंतर जर पाहिलं कोणार्क सूर्य मंदिर आहे ओडिसाचं. त्यानंतर राजा राणी भुवनेश्वर मंदिर म्हणजे भुवनेश्वरचं आहे राजा राणी मंदिर. लिंगराज मंदिर हे सुद्धा काय आहे? भुवनेश्वरलाच आहे. हे चारही मंदिर जर पाहिले असेल तर हे कोणत्या प्रकारचे आहे? ओडिसा प्रकाराचे. ठीक आहे. हे काय आहे तुमचे? ओडिसा प्रकारचे. आता याचे जर हे एक्झाम्पल झाले त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल याच्या डायग्राम जे आहे मंदिरांच्या पहा. हे तुम्हाला जे मंदिर दिसते ना ते हे आहे तुमचं जगन्नाथपुरी मंदिर. आता जगन्नाथपुरी मंदिर आणि हे आहे तुमचं कोणार्क सूर्य मंदिर. ठीक आहे. हे आहे तुमचं कोणार्क सूर्य मंदिर आणि हे आहे तुमचं जगन्नाथपुरी मंदिर. ठीक आहे. आता जगन्नाथपुरी मंदिर जर पाहिलं असेल तर आता जसं आहे की इथं जर पाहिलं असेल हे जे मंदिर आहे ना तर याचे तुम्ही शिखर पहा. हा तुम्हाला शिखर दिसतो असा तुमचा सडनली झालेला आहे. ठीक आहे. याचे बरेचसे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे आजपर्यंत ज्या मिस्ट्रीज आहे ना ते अजून आजपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही आहे इथल्या जगन्नाथपुरीच्या. ठीक आहे. आणि तिथं जर पाहिलं असेल दर 12 वर्षांनी जी आहे ना ती मूर्ती जी आहे तिथली तर ते मूर्ती जी आहे दर 12 वर्षांनी काय होते? चेंज होते म्हणजे करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल हा जो आहे ना हा तुम्हाला झेंडा दिसतो वरती, तो हा झेंडा जर पाहिला असेल तर जो ज्या दिशेने वारा असतो त्या दिशेने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आहे तो झेंडा काय असतो तो म्हणजे तो वाहतो. ठीक आहे. म्हणजे सपोज जर पाहिलं असेल अशी दिशा येत असेल म्हणजे वाऱ्याची दिशा अशी आहे पण हे जर पाहिलं असेल तर आता सपोज जनरली जर पाहिलं असेल तर कोणताही जर झेंडा असला तो असाच करणार तर तसा नाही, त्याच्या विरुद्ध दिशेने जो आहे तो फळकत राहणार. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध दिशेने काय राहणार? फळकत राहणार. आणि याला म्हटलं जात असते व्हाईट पगोडा. ठीक आहे. आणि याला म्हटलं जात असते ब्लॅक पगोडा. हे जे आहे ब्रिटिशांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून जर पाहिलं असेल ना ते इकडे अन्न शिजवलं जात असते प्रसाद. तर प्रसाद शिजवत असताना जर पाहिलं असेल तर आता जनरली पाहिलं असेल तुम्ही कधीही ठेवा तर आता जवळ असे जर डबे ठेवले तर डबे ठेवल्यानंतर तुम्ही खालचा अगोदर शिजणार तर इथं वेगळं आहे. इथं अगोदर वर शिजणार त्यानंतर सेकंड नंबर त्यानंतर म्हणजे असे 1 बाय 1 जर पाहिलं असेल वरून शिजत येते. ठीक आहे. म्हणजे इथं अशा काही मिस्ट्रीज आहेत ज्या आजपर्यंत सॉल्व्ह नाही झाल्या म्हणजे आजपर्यंत समजू नाही शकल्या. ठीक आहे. आता जर पाहिलं असेल
याच्यावरती जर पाहिलं असेल तर कोणत्याही प्रकारचा ना पक्षी ना काही असा फ्लाय करू शकत किंवा फ्लाय करू शकत नाही, किंवा म्हणजे तिथं करतच नाही आहे. का करत नाही माहिती नाही. त्यानंतर जर तुम्ही हे याच्यावरती जे तुम्हाला चक्र दिसते, तर हे चक्र जर पाहिलं असेल तुम्ही इथल्या कुठेही जा, ठीक आहे, त्या एरियामध्ये कुठेही जा, कुठे जरी गेले तुम्ही, तर तुम्हाला असं वाटेल की ते तुमचं चक्र, तुमच्याकडे जे चक्र आहे ना ते तुमच्याकडेच आहे, त्याचा फेस जो आहे तुमच्याकडेच आहे. ठीक आहे. अशा बऱ्याचशा काही इकडे मिस्ट्रीज आहे ठेवलेल्या, म्हणजे ठेवलेल्या मीन्स घडलेल्या. ठीक आहे, घडलेल्या म्हणजे अजून पण सॉल्व नाही झालेल्या त्या. ठीक. तर सॉरी हा जगन्नाथपुरी मंदिर आहे, हे दिसत आहे, ओडिसा मंदिर. तर याचं जे आहे ओडिसा, त्यानंतर जगन्नाथपुरी मंदिर हे. ठीक आहे. हे जे आहे तुमचं सूर्य मंदिर कोणार्कचं, याला ब्लॅक पगोडा म्हटलं जाते आणि त्याला व्हाईट पगोडा म्हटलं जाते. ठीक आहे. हे तेच आहे मंदिर. हे राजा राणी मंदिर भुवनेश्वरचं, हे सुद्धा ओडिसा प्रकारचं मंदिर आहे. याचे शिखर पहा, ओडिसा प्रकारचं जर मंदिर जर पाहिलं त्याचे तुम्ही शिखर पहा, हे याला म्हटलं देऊळ शिखर म्हटलं जात असते. हे खालून वक्राकार नाही आहे, हे इथं येऊन वक्राकार होते. त्यानंतर जे आहे हे दुसरं हे खजुराव मंदिर आहे, हे आपण नेक्स्ट पाहणार आहोत. ठीक आहे. कुठे गेले? ठीक आहे. तर आता हे जर पाहिलं असेल, हे लाकडापासून बनवल्या जाते जनरली मूर्ती. दर 12 वर्षांनी ते नवं केलं काहीतरी एक फेस्टिवल आहे त्यांना, मला एक्झॅक्टली नाव नाही आठवत आहे त्याचं, आठवलं तर मी सांगितलं समोर. तर तो जो आहे तो फेस्टिवल दर 12 वर्षांनी असतो. आणि दर 12 वर्षांनी जर पाहिलं असेल ना, ती जी मूर्ती आहे ती मूर्ती दर 12 वर्षांनी काय केल्या जाते, ती चेंज केल्या जाते. ठीक आहे. आणि या मूर्तीचं पण जर पाहिलं असेल दुसरी एक याची वैशिष्ट्य असं आहे की ती जी मूर्ती आहे ना ती अर्धीच बनलेली आहे. ठीक आहे. तर ती मूर्ती पूर्ण नाही बनलेली आहे. त्याच्यामागे एक जर पाहिलं एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे की राजांनी जे आहे त्याला बनवण्यास सांगितलं होतं एखादला, तर ते जे आहे तो बनवत असताना कोणी आतमध्ये येणार नाही जोपर्यंत मूर्ती पूर्ण होणार नाही, आणि झाली तर तो गायब होऊन जाईल असं त्याचं काहीतरी होतं. तर त्यानंतर जे आहे एक दिवस काहीतरी म्हणजे काम सुरू होतं, आणि काम सुरू होत असतानाच एक दिवस काय झालं की त्यातून आवाज नव्हता येत, म्हणजे जिकडे त्याला बंद करून ठेवलं तिथून आवाज नव्हता येत. मग अशाच वेळेस काय केलं होतं की तिथल्या त्या राणीने जे आहे ते डोअर ओपन केला, आणि डोअर ओपन केल्यानंतर जे आहे असं माहीत पडलं की तिथं आहेच नाही. आणि तसा तो जो बनवणारा होता, जो कारागीर, तो तिथून गायब होऊन गेला. ठीक आहे. आणि त्यानंतर तेवढी जी मूर्ती बनलेली होती तेवढीच मूर्ती काय केली त्यांनी मग तिथं ठेवली, किंवा त्याला काय म्हणतो आपण, तेव्हापासून त्या मूर्तीची पूजा करण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. जगन्नाथ आणि बालभद्रा आणि त्यानंतर सुभद्रा. ठीक आहे. ह्या तिघांच्या त्या मूर्ती आहेत, त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं ना, इथं जे तुमची मूर्ती ठेवली जात असते ती म्हणजे जी पूजा केली जात असते. आणि हे जर पाहिलं असेल ते मूर्ती जी आहे जनरली जे नीम असते ना, ठीक आहे, तर निमापासून बनलेलं आहे. ठीक. त्यानंतर आहे खजुराव मंदिर, किंवा यालाच म्हटलं जातं चंडेल. आता खजुराव एरिया आहे आणि त्या एरियामध्ये हे मंदिर जे आहे हे थोडंसं तिथं डेव्हलप झालेलं होतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं खजुराव टेम्पल किंवा खजुराव मंदिर. ठीक आहे. आणि चंडेल राजांनी जे आहे हे बनवलेलं होतं, म्हणून त्याला चंडेल मंदिर सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये 2 बेस फॉर्म असतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात, 2 बेस फॉर्म असतात, एक असते जगदी, एक असते अधिष्ठान. ठीक आहे. समजा असे 2 बेस फॉर्म याच्यामध्ये असतात. जनरली मी याच्यासाठी डायग्राम काळासाठी याच्यासाठी जागा ठेवलेली की दिसलं पाहिजे कोणती कशी डायग्राम आहे. कारण तुम्हाला पेपरमध्ये जेव्हा तुम्ही मेन्सची आन्सर रायटिंग करता ना, तर हे तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे. ठीक आहे. याला म्हटलं जातं जगती, आणि खाली जे आहे याला म्हटलं जातं अधिष्ठान. ठीक आहे. याला म्हटलं जातं अधिष्ठान. त्यानंतर जर पाहिलं असेल इथं खूप सारे शिखर असतात. ठीक आहे. इथं जे आहे ना, तर इथं खूप सारे शिखर असतात. ठीक.
हे जे आहे खूप सारे याच्यामध्ये काय असतात, शिखर असतात. ठीक आहे. हे जे आहे हे तुमचं मुख्य शिखर आहे. हे जर पाहिलं असेल हे काय आहे, मुख्य शिखर. हे तुमचं अर्धमंडप. हे आहे तुमचं महामंडप. हे असतं तुमचं उरुशिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे जर पाहिलं असेल ही मंदिराची एक प्रकारची तुमची डायग्राम आहे. अधिष्ठान जगत. त्यानंतर हे गर्भगृह राहणार. जिथं हे जर पाहिलं असेल इथं गर्भगृह आहे, गर्भगृह. त्यानंतर इथं जे आहे तुमचं प्रदक्षिणापथ राहणार, ज्याच्यावर थ्रू तुम्ही प्रदक्षिणापथ करू शकतो. आणि मग वरती झेंडे वगैरे, त्यानंतर तुमचे जे तुमचं अमलक या फिनियल जे आहे ह्या सर्व गोष्टी ते राहणार. पण जो मेन याच्यामधला जो डिफरन्स आहे तर पाहिलं असेल की आतापर्यंत जर पाहिलं असेल जे तुमचं थोडंसं प्लॅटफॉर्म वरती जे राहते त्या वरती प्लॅटफॉर्म इथं दोन आहे. एक आहे जगदी, एक आहे अधिष्ठान. ठीक आहे. हे थोडंसं जास्त उंचावर राहते. त्यात जर पाहिलं असेल याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला खूप सारे जे आहे शिखर दिसणार. इथे एक शिखर आहे, हे 2, हे 3, हे 4, हे 5. तर असं आहे जे तुमची शिखर जेव्हा ते रांग आहे माउंटेन रेंज जशी दिसते ना, तर त्या प्रकारचं जर पाहिलं असेल तर हे मंदिर तुम्हाला दिसणार. ठीक आहे. मंदिर थोडे उंचावर निर्माण करण्यात आले आहे. याला 2 बेस फॉर्म असतात जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर खालील भागाला अधिष्ठान म्हटलं जाते आणि वरच्या भागाला जर पाहिलं असेल काय म्हटलं जाते, जगती म्हटलं जाते. यामध्ये अनेक मनोरे आहेत व ते शिखर रांगासारखे दिसतात. जसं मी तुम्हाला सांगितलं माउंटेन रेंज सारखे जे आहे ते दिसतात तुम्हाला. अनेक शिखरे आहे. इथं पण शिखर, तिथं पण शिखर. सामान्यतः मंदिर हे पूर्व दिशेने बनवले जाते. म्हणजे हे जे मंदिर झालं पाहिलं असेल ना तर हे पूर्व दिशेने असते. का असते, कारण का जेणेकरून सूर्याचे किरण जे आहे मंदिरामध्ये पडले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या प्रकारच्या मंदिरामध्ये बाहेरील व आतील भिंतीवर बारीक कोरीव काम केले गेले आहे. या प्रकारच्या मंदिराच्या भिंतीवर काही प्रमुख शिल्पकला बनवल्या आहे ज्या कामसूत्रावर आधारित असते. म्हणजे जर पाहिलं असेल तुम्ही खजुराव जर मंदिर पाहिलं असेल तर तिथं जर तुम्ही पाहिलं आहे की ते जे मंदिर आहे कामसूत्र आधारावर किंवा कामसूत्र जे आहे त्याच्यावर आधारित जे आहे तिथं कोरीव काम किंवा त्याच्या शिल्पकला जे आहे ते बनवण्यात आलेले आहे तिथं. त्याच्या मागचं कारण असं आहे. आता आपण ह्या सर्व पाहून घेऊ. त्यानंतर तुम्हाला मंदिर जेव्हा सांगतो मी तेव्हा तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं रिझन काय आहे. तर हे मंदिर हे वालुकाश्म या दगडापासून बनलेलं आहे. आणि फक्त असं नाही आहे की फक्त हिंदू धर्माचेच हे मंदिरं किंवा खजुराव मंदिर जे आहे फक्त हिंदू धर्माचेच आढळणार, तसं नाही आहे. जैन धर्माचे सुद्धा आढळत आहे. ठीक आहे. हिंदू धर्माचेच मंदिर बनवले गेले नाही तर जैन धर्माचे सुद्धा जे आहे हे मंदिर बनवले गेलेले आहे. उदाहरणार्थ कांदरिया महादेव मंदिर, त्यानंतर लक्ष्मण मंदिर हे जैन मंदिर आहे. पार्श्वनाथ मंदिर हे सुद्धा जर पाहिलं असेल जैन मंदिर आहे. 64 योगिनी मंदिर तुम्ही पहा. असं म्हटलं जाते की जे आपली आताची म्हणजे जुनी पार्लमेंट जे आहे ना तर त्याचं जे त्याला म्हणतो आपण इन्स्पिरेशन जे आहे तर हे 64 योगिनी मंदिर होतं. ठीक आहे. त्या प्रकारचं जे आहे ते मंदिर आहे म्हणून. ठीक. त्यानंतर घंटाई मंदिर जर पाहिलं असेल तर हे सुद्धा जैन मंदिर आहे. ठीक आहे. हे खजुराव. आता जसं मी तुम्हाला सांगितलं हे पहा इकडे कसं आहे की हे मंदिर आहे. त्यानंतर अजून छोटे तुम्हाला शिखर दिसतात. आता याचं जर क्रॉस सेक्शन पहा इकडे. ठीक आहे. इथंच क्रॉस सेक्शन पहा. इथं काय आहे, हे वरती कलश अमलक हे तर ठीक आहे. त्यानंतर शिखर, त्यानंतर गर्भगृह आतमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या तिकडे जे आहे प्रदक्षिणापथ राहणार. त्यानंतर तुमचं जे आहे महामंडप जे तुम्हाला मी काढून दाखवला. त्यानंतर तुम्ही अर्धमंडप जो एंट्रन्स पोर्च असतो त्याला म्हटलं जात असते अर्धमंडप. आणि त्यानंतर उरुशृंग असते याच्या साईडला, जसे मी दुसरं शिखर काढून दाखवलं होतं ना त्याला म्हटलं जात असते उरुशृंग. ठीक आहे. आणि मेन तुमचं शिखर जे आहे हे जो तुमचं टॉवर दिसते ते मेन शिखर आहे. मग इथून प्रार्थना कक्षापासून तर गर्भगृहापर्यंत जायपर्यंत कोणत्याही मंदिरात पहा थोडंसं अंतर असते, त्याला म्हटलं जात असते अंतराल. ठीक आहे. त्याला म्हटलं जात असते अंतराल. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल हे मंदिर जसं सांगितलं मी पूर्व दिशेने असते. त्यानंतर जे याला जगती आणि त्यानंतर अधिष्ठान खाली राहणार आणि जगती वरती राहणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल कांदरिया महादेव मंदिर हे दिसत आहे, हे आहे पहा. दिसते याच्यामध्ये खूप सारे शिखर आहेत. हे सुद्धा जर पाहिलं खूप सारे शिखर आहे याच्यामध्ये सुद्धा.
त्यानंतर अशा जे आहे ना काही कामसूत्रावर आधारित जे आहे याच्यावर शिल्पकला बनवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. तर याच्या मागचं रिझन काय आहे हे पण दिसत आहे. रिझन काय आहे याच्या मागचं, कारण की हिंदू धर्मामध्ये जर पाहिलं असेल, ठीक आहे, हे सुद्धा अशा इमेजेस बनवलेले आहे. ठीक आहे. हे दुसरं जर पाहिलं असेल हे लक्ष्मण मंदिर आहे. याच्यात सुद्धा तुम्हाला अनेक शिखर दिसणार. तर पहा, हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे. अर्थ, काम, त्यानंतर मोक्ष आणि त्यानंतर अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष. आता काय आहे, हे जर तुम्हाला हे जे तुम्हाला मी ते इमेजेस दाखवल्या, तर ह्या मंदिराच्या एकाच भिंतीवर म्हणजे एकाच भिंतीवर ते असतात. कारण की असं आहे की जर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जात असताना तुम्ही जनरली मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये जाता. आता अर्थ म्हणजे काय, की अर्थ म्हणजे तुमच्या जगण्यासाठी जे तुम्ही काही कमावणार ते झालं तुमचं अर्थ. काम म्हणजे काय, जे काही तुम्ही सेक्शुअल इंटरकोर्स करणार ते. आणि त्यानंतर मोक्ष म्हणजे काय, तुम्ही याच्या म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या सायकलपासून तुम्ही मुक्त होणार. आणि त्यानंतर एक सांगितलं धर्म म्हणजे तुमचे कर्तव्य. ठीक आहे. असे हे 4 पुरुषार्थ जे आहे तुमच्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहे. आता हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितल्यानंतर हे एकाच भिंतीवर असते, कारण की हा तुमच्या पुरुषार्थाचा किंवा तुमचा एक भाग आहे. ठीक आहे. त्यासाठी जर पाहिलं असेल तर ह्या सर्व जे तुमच्या शिल्पकला पाहिल्या असेल, ज्या स्कल्पचर बनवण्यात आलेले आहे, हे मंदिराच्या एकाच भिंतीवर असते. ठीक आहे. म्हणून जर पाहिलं असेल तुम्हाला तिथं ते आढळते. हे लक्ष्मण मंदिर, हे पार्श्वनाथ मंदिर आहे, जैन मंदिर आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक शिखर दिसणार. तुम्हाला हे दिसत आहे अनेक शिखर. त्यानंतर हे तुम्हाला जसं सांगितलं हे 64 योगिनी मंदिर आहे, दिसत आहे. हे तुमचे हे जर पाहिलं असेल हे इन्स्पिरेशन आहे पार्लमेंटसाठी. हे इन्स्पिरेशन जे आहे ना, पार्लमेंट आपली जे बनलेली आहे, तर हे ते इन्स्पिरेशन आहे असं सर्क्युलर. ठीक आहे. 64 योगिनी मंदिर मोरेना हे सुद्धा तेव्हा दिसतंय. हे अशीच आपली पार्लमेंट होती जुनी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट याचा सबटाईप जो आहे तो पाहू. हे जे तुम्हाला एक्झाम्पल्स सांगितले तिकडे दाखवले ते हेच आहे. ठीक आहे. सोळंकी मंदिर. आता हे मंदिर जर पाहिलं असेल, हे मंदिर जे आहे हे या प्रकारचे मंदिर जर पाहिलं असेल तर हे सोळंकी राजाने बनवले होते. कोणी बनवले होते? सोळंकी राजाने. फक्त हिंदू मंदिरच नाही तर याच्यामध्ये सुद्धा जैन मंदिराची काय करण्यात आली होती, निर्मिती करण्यात आली होती. मंदिराच्या भिंतीवर मध्यम ते उच्च दर्जाचे कोरीव काम करण्यात आले होते. आता याच्यामधलं जर पाहिलं असेल तर एक त्याला आपण म्हणू शकतो एक याच्याकडे जे याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, जलकुंड जो होता ना त्याला सूर्यकुंड म्हटलं जात असे ते होते इकडे. तर ते कसं होतं की सपोज हे जर पाहिलं असेल हे आहे असं, हे एक मिनिट, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी राहणार आणि या मंदिराच्या याच्या तुम्हाला इथं भिंती ज्या दिसत आहे, सॉरी म्हणजे याच्या ज्या पायऱ्या आहे याच्यावर मंदिराची छोटी प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे. छोटी काय आहे याच्यावर प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे. याला म्हटलं जात होतं सूर्यकुंड. ह्या मंदिराच्या प्रतिकृती आणि हे तुमचं जल. ठीक आहे. अशा प्रकारचं जे आहे तुमचं सोळंकी मंदिरामध्ये तुम्हाला जर पाहिलं असेल ह्या छोट्या छोट्या जे आहे अशा मंदिराच्या कृती बनवल्या आहेत. नंतर हे तुम्हाला जलकुंड तुम्हाला सापडते. ठीक आहे. ह्या झालं तुमचं याचं एक वैशिष्ट्य आहे, प्रमुख वैशिष्ट्य म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर सोळंकी शैली ज्या काही मंदिरामध्ये पायऱ्यावर असलेल्या पाण्याच्या हौद जे तुम्हाला आता सांगितलं बनवण्यात आले होते, ज्याला सूर्यकुंड असे म्हटल्या जात होते. या कुंडाच्या पायऱ्या मंदिराच्या छोट्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर मंदिर वालुकष्म, बेसॉल्ट, खडक व मार्बल वापरण्यात आलेले आहे. मंदिर जर पाहिलं या सर्व याच्यापासून बनवण्यात आलेलं आहे. सामान्यतः मंदिर हे पूर्व दिशेलाच असणार, कारण का सूर्याची किरण त्यामध्ये आले पाहिजे. आणि त्याचे एक्झाम्पल जे आहे अजितनाथ जैन मंदिर आहे, दिलवारा जैन मंदिर आहे, राणी की वाव आणि अंबाजी मंदिर आहे.
ठीक आहे. हे सर्व जर पाहिलं असेल, हे मंदिरं जर पाहिलं असेल, काही जसं मी तसं स्टार्टिंगलाच आहे की सोळंकी राजांनी जर पाहिलं असेल फक्त हिंदू मंदिरच नाही तर जैन मंदिर सुद्धा बनवलेले होते. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल जे तुम्हाला अजितनाथ जैन मंदिर किंवा हे जे आहे तर हे तुम्हाला पहा, इथं जे तुम्हाला जर सांगितलं ना मी की हे जे आहे तुमचं जलकुंड आहे. ठीक आहे. हे तुमचं काय आहे, याच्यावर पहा, इथं तुम्हाला इथं थांबा, हे दिसत आहे छोट्या छोट्या याच्यावर प्रतिकृती आहे मंदिराच्या, त्या याच्यावर पायऱ्यांवर. ठीक आहे. तुम्हाला याचे एक्झाम्पल्स, एक मिनिट, हे अंबाजी मंदिर आहे. ठीक आहे. हे घंटाई मंदिर ते अगोदरच्या याचं आहे, सॉरी. हां, हे तुम्हाला जे दिसत आहे ना, हे आहे तुमचं सूर्यकुंड. या याच्यावर पहा, हे छोटे छोटे जे मंदिर दिसते ना तर ते आहे तुमचं सूर्यकुंड. तुम्हाला जनरली विचारलं जाऊ शकते, सूर्यकुंड जे आहे हे नागर शैलीच्या कोणत्या उपप्रकारात आढळते? तर ते तुम्ही सोळंकी मंदिर किंवा सोळंकी शैलीच्या मंदिरामध्ये आढळते, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे दिलवारा जैन मंदिर आहे, हे सुद्धा सोळंकी प्रकारचं किंवा सोळंकी शैलीचं मंदिर आहे. त्यानंतर हे अजितनाथ जैन मंदिर आहे, हे सुद्धा जर पाहिलं असेल हे अजितनाथ जैन मंदिर आहे, कारण की जैन मंदिर सुद्धा बनवलं आले. आणि त्यानंतर राणी की वाव, हे पाटणचं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्या नोटीवर आहे, एका नोटीवर 100 रुपीची नोट आहे ना, तर तिच्यावर हे जर पाहिलं असेल तर हे आहे. तर हे सुद्धा जर एक्झाम्पल पाहिलं असेल तर हे सुद्धा सोळंकी मंदिराचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे सुद्धा जर एक्झाम्पल वाचन, हे सोळंकी मंदिराचं एक्झाम्पल आहे. अशी त्याची उपप्रकार आहेत या सर्व नागर शैलीच्या मंदिराचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल आपण नागर शैलीबद्दल जे आहे आपण म्हणजे त्याचे उपप्रकार, त्यानंतर नागर शैलीचं जे काही वैशिष्ट्य होतं ते, त्याच्यामध्ये तुम्हाला मी डायग्राम सुद्धा काढून दाखवले, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा सांगितले. आणि ज्या मंदिरं आहे याच्यावर तुम्हाला कधी कधी क्वेश्चन्स विचारले जातात. मेन्समध्ये जर पाहिलं असेल तर नागर शैलीबद्दल विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की राम मंदिराबद्दल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार आणि त्यामधल्या जेवढ्या काही डायग्राम्स आहेत ते आपण समजले असणार. याच्यावरचे PYQs जे आहे तुम्ही सॉल्व्ह करून पाहावे असं एक्सपेक्ट करतो मी. असं आय होप की असं आहे, कारण की असं आहे की जर तुम्ही जर एखादा अभ्यास करत असाल त्यावर जर प्रॅक्टिस नाही करणार ना तर ते अभ्यासाचं काही महत्त्व नाही राहणार. म्हणून मी त्यासाठी म्हणतो आहे की तुम्ही PYQs जे आहे ते सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्व समजलं असणार. थँक्यू सो मच.